नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत चांदेकर कुटुंबियांच्या सुनबायांनी कोल्हापुरात होणाऱ्या मोठ्या मंगळागौर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यामध्ये कला आणि सरोज अगदी चतुराईने पुढच्या फेरीमध्ये जात असतात. म्हणजे होतं असं की भरपूर गेम्स असतात ज्या त्या अगदी शक्कल लावून खेळत असतात. मध्ये मध्ये त्यांना एकदा दोनदा रोहिणी आणि नैनाचा त्रास म्हणून सामना करावा लागतो, पण तरी त्या हार मानत नाही. त्या अगदी शेवटपर्यंत खेळ एकदम प्रॉपर पद्धतीने खेळत असतात. आणि आता होतं असं की लेटेस्ट गेम होतो त्यांच्यामध्ये कुंटण मिरची जाशील कैशी असा. तर त्यामध्ये सासूसुनांच्या जोडीला बाहेर निघू द्यायचं नसतं. तर कला आणि सरोजने मोठ्या चतुराईने डोकं लढवत भांडणाचं नाटक करत तिथून त्या रिंगणातून त्या बाहेर येतात. अशा प्रकारे तो एक गेमचा टप्पा पार पाडतात. आणि आता पुढचा आणखीन एक गेम असतो ज्याबद्दल आदेश सर अनाऊन्स करत असतात. आणि म्हणजे ऑलरेडी कला आणि सरोजला सगळेच अप्लॉज देत असतात, अभिनंदन करत असतात. पण तितक्यात आता आदेश सर पण त्यांचं विशेष कौतुक करतात की तुम्ही खूप डोकं लावून हा गेम खेळलात असं. तेवढ्यात आता आदेश सर म्हणतात की चला आता वळूया आपण आपल्या खेळाच्या पुढच्या फेरीकडे. पुढचा मंगळागौरीचा खेळ आहे अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई. आणि या खेळामध्ये ट्रेजर हंट सारखं तुम्हाला खेळायचं. म्हणजे थोडक्यात ट्रेजर हंट ज्याला म्हणतात ना तसाच काहीसा थोडासा प्रकार असणार आहे. म्हणजे यामध्ये चिठ्ठ्या लपवलेल्या असतील आणि एका चिठ्ठीवरून दुसरी चिठ्ठी हे स्वतःहून शोधायचंय, अशा पद्धतीचा हा खेळ आहे. या खेळामध्ये 3 चिठ्ठ्या लपवलेल्या असतील. तिघही चिठ्ठ्या या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स मिळणार आहे आणि ज्याला तो बॉक्स मिळाला त्याच क्षणाला मंगळागौर 2025 या स्पर्धेच्या विजेत्या ठरतील. चला तर मग सगळ्यांनी तयाऱ्या करायला घ्या. तेव्हा आता सगळेच टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा मी आता सर्व सुनांना विनंत्या करतो की तुम्ही चला रेडी व्हा आणि सगळ्या सासूबाया सुद्धा. म्हणजे सगळ्या सुनबायांनी बाहेर जा आणि सासूबायांनो तुम्ही प्रत्येक ठिकाणी चिठ्ठी ठेवा आणि म्हणजे तुम्ही ठेवलेली चिठ्ठी तुमच्या सुनबायांना शोधता येईल. आता असं म्हणताच त्या खेळामध्ये भाग घेतलेल्या सगळ्या सुनबाया बाहेर जातात आणि त्या बाहेर असतात तोपर्यंत त्यांच्या सासवा काहीतरी लिहितात. म्हणजे प्रत्येकाला कागद आणि पेन मिळतो. त्यावर प्रत्येक सासूबाई प्रत्येक म्हणजे जितके त्या खेळामध्ये सामील असतात त्या प्रत्येक काहीतरी लिहितात आपल्याला मिळालेल्या चिठ्ठीमध्ये आणि आपल्याजवळ असलेल्या बॉक्समध्ये ते ठेवतात. कारण तो म्हणजे प्रत्येकाच्या त्याच्या सुनेच्या नावाचा तो बॉक्स असतो. आणि आता त्या बॉक्सच्या वरती सगळेजण आता सगळ्या सासूबाया त्या चिठ्ठ्या ठेवतात आणि आता त्यांच्याकडून ते बॉक्स सुद्धा घेऊन घेतले जातात त्या सासूबायांकडनं. आता सगळ्या सासूबायका सुद्धा बाहेर जाऊ लागतात आणि इतक्यात आता सगळे बाहेर गेल्यानंतरून तिथले जे आयोजक असतात त्यांचे जे माणसं असतात ते बॉक्स लपवू लागतात. म्हणजे प्रत्येक सुनबाईच्या नावाचा बॉक्स प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लपवलेला असतो आणि ते बॉक्स तेच लपवू लागतात. सासूबाया जेव्हा बाहेर जातात तेव्हा सुना तर ऑलरेडी बाहेरच असतात. तितक्यात आता रोहिणी जी असते रोहिणी बाहेर जात नाही. म्हणजे बाहेर जाण्याचं नाटक करत आता रोहिणी मध्ये ढुंकून बघते आतमध्ये की कोण कुठे कोणता बॉक्स लपवतोय ते. तेव्हा आता इतक्यात सगळेजण आता तिथले जे आयोजकांची माणसं जेव्हा बॉक्स लपवण्याच्या नादात असतात तेव्हा गुपचूप आता रोहिणी आत येते. आत येताना ती एकदा खात्री करते आणि चेक करते की कलाचा बॉक्स कुठे. आता आतमध्ये येताच कलाचा बॉक्स शोधताच रोहिणी कलाचा बॉक्स उघडते आणि त्यामध्ये लपवलेलं गिफ्ट बाजूला फेकते आणि तिच्याकडे असलेला तो सापाचा बॉक्स म्हणजे जो सापाचा बॉक्स तिला अनामिकाने दिलेला असतो. आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं की अनामिका सुद्धा राहुलला सामील झालेली आहे. तर जो सापाचा बॉक्स अनामिकाने हिला दिलेला असतो, रोहिणीला अनामिकाकडून हिला भेटलेला असतो, तो सापाचा बॉक्स आणि त्यातला तो साप आता रोहिणी कलाच्या गिफ्ट बॉक्समध्ये सोडून देते. आता त्यामुळे काय होतं, तो जो गिफ्ट बॉक्स असतो कलाचा तोच गिफ्ट बॉक्स ज्याला शोधून कला जिंकणार असते तो गिफ्ट बॉक्स आता विषारी होऊन जातो. कारण त्याच्यात साप रोहिणी टाकते आणि साप सोडता बरोबरच लगेच होतं काय माहितीये का, रोहिणी अगदी हसत खेळत मनोमन म्हणते अलविदा कला खरे. आता असं म्हणत लगेच तो बॉक्स झाकत जिथे तो लपवलेला होता तिथेच आता ही रोहिणी परत लपवून देते आणि कोणी आपल्याला बघत नाहीये ना याची खात्री करत लगेच तिथून पळून जाते. आता जेव्हा रोहिणी तिथून पळून जाते तेव्हा तिला कोणी बघत नाही. पण आता थोड्या वेळाने जेव्हा आयोजकांचं काम संपतं तेव्हा आता सगळ्या सासू सुना परत आतमध्ये येतात खेळासाठी. म्हणजे सगळं काही झालेलं असतं. आता सुना सुद्धा सज्ज झालेल्या असतात पुढचा डाव खेळायला. तितक्यात आता सगळेजण मस्तपैकी तिथे जमलेले असतात. सगळ्या सुना एका रांगेत उभ्या असतात आणि आता इतक्यात सगळेजण जमल्यानंतर आदेश सर म्हणतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आताच्या या खेळाला.
तेव्हा आता सगळ्या सुना आपापल्या जागा घेतात आणि लगेच आपल्या नावाने लपवलेले बॉक्सेस कुठे आहेत हे शोधू लागतात. आता सगळीकडे शोधतात. आता कला सुद्धा सगळीकडे शोधत असते, त्याचबरोबर नैना शोधत असते. इतर सुनबाया सुद्धा जेव्हा असतात तिथे तर प्रत्येक जणी नवीन नवीन ठिकाणी शोधत असतात बॉक्सेस. पण ऍक्च्युली माझ्या लक्षातच नाही राहिलं. आदेश सरांनी सांगितलेलं असतं की 3 चिठ्ठ्या असतात, तर 3 चिठ्ठ्यांपैकी तिघच्या तिघ चिठ्ठ्या शोधायच्या असतात. शेवटची चिठ्ठी जी असते ती बॉक्समध्ये असते असं काहीतरी असतं. सो आता तो बॉक्स कुठे ठेवलेला आहे कदाचित ह्याची हिंट त्या चिठ्ठ्यांमध्ये असते आणि कलाला आता पहिली चिठ्ठी सापडते. कला जेव्हा शोधत असते तेव्हा अद्वैत तिला खूप अप्लॉज देत असतो, म्हणजे तिचं बळ वाढवत असतो आणि तो म्हणतो खरे पटकन कर, आपल्याकडे वेळ नाहीये. तेव्हा आता कलाला इतक्यात एक चिठ्ठी सापडते आणि कला ती चिठ्ठी वाचू लागते. ती चिठ्ठी काय झुमरमध्ये लावलेली असते. आता ती बाहेर काढते आणि ती चिठ्ठी बघून उघडू लागते. आता कला त्या चिठ्ठीत लिहिलेलं काय आहे ते वाचू लागते. त्यात असतं जशी मी म्हातारी तशी मी बुटकी, प्रवास मात्र माझा मुग्ध, ओळख बरं मी कोण, असं आता त्या चिठ्ठीमध्ये कोड असतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं खरे चल लवकर. तितक्यात आता कला वैतागून म्हणते हो थांबा जरा. आता कला तिचं डोकं चालवत असते, नक्की काय आहे विषय, नक्की कुठे शोधायची चिठ्ठी. इतक्यात आता दुसरीकडे नैना सुद्धा चिठ्ठी शोधत असते आणि नैनाला सुद्धा एक चिठ्ठी सापडते. नैना ती चिठ्ठी वाचू लागते आणि त्या चिठ्ठीमध्ये असतं एका काळ्या कुट्ट राजाची अद्भुत मी राणी, हळूहळू पिणार मी पाणी, सांगा मी कोण, असं कोडं असतं नैनाच्या चिठ्ठीत लिहिलेलं. आणि आता नैना म्हणते हे असं कोण असतं, हे असं काही नसतं, पण याचं उत्तर काय असेल बरं नक्की. दुसरीकडे आता कला सुद्धा विचार करत असते की तिच्या कोड्याचं उत्तर काय असेल. तर दुसरीकडे आता कलाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि कला म्हणजे विचार करत असते. सुरुवातीला इकडे तिकडे बघते आणि तितक्यात तिला दिसतं की एक पूजेची थाली असते आणि त्यामध्ये फुलं असतात आणि अगरबत्त्या असतात ज्या जळत असतात. आणि आता त्या जळणाऱ्या अगरबत्त्यांकडे कलाचं लक्ष जातं आणि कला विचार करते. आता कलाला तेव्हा कळतं की अगरबत्ती माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, सापडलं मला उत्तर, असं म्हणत आता लगेच कला अगरबत्तीकडे धाव घेते आणि अगरबत्तीकडे जाते. आणि लगेच नैना जी असते ती लगेच म्हणायला गेलं तर एका याच्यात म्हणजे इकडे तिकडे बघत असते, कारण तिला काहीच कळत नसतं की नेमकं आपल्या कोड्याचं उत्तर काय आहे. तेव्हा आता नैना गुपचूप तिच्या सासूकडे बघते आणि इशाऱ्याने ते काय आहे ते विचारू लागते जे कोड्यात लिहिलेलं आहे. तेव्हा आता लगेच रोहिणी इशारा करत सांगत असते की नेमकं तिने काय सांगितलेलं आहे चिठ्ठीमध्ये. अच्छा, म्हणजे ती चिठ्ठी बनवण्यात आलेली आहे रोहिणीकडून, म्हणजे प्रत्येक सासूकडून सुनेसाठी कोड आहे कदाचित ते. सो आता रोहिणी तिला इशारा करून सांगते नैनाला की असं असं आहे. तितक्यात आता नैनाला जेव्हा रोहिणी इशारा करून सांगते तेव्हा नैनाला क्लिक होतं की नक्की रोहिणी काय म्हणते. तितक्यात आता लगेच नैना विचारते इशारा करून की तुम्हाला दिवा म्हणायचं आहे का. तेव्हा आता लगेच रोहिणी इकडून इशारा करते. तेव्हा नैनाला लगेच कळतं आणि नैना लगेच हसू लागते. कला तिची दुसरी चिठ्ठी शोधण्यासाठी जाते अगरबत्तीकडे आणि अगरबत्तीच्या त्या थालीमध्ये लपवलेली असते दुसरी चिठ्ठी आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि आता कला ते वाचू लागते. त्या चिठ्ठीमध्ये असतं की जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता, जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि जर थंडी वाजत असेल तर तुम्ही जाळू शकतात. म्हणजे अर्थात काय असेल बरं. नारळ. हे सगळं नारळाचे गुणधर्म आहेत. तेव्हा आता कला लगेच नारळ कुठे ठेवली आहेत ते सगळं शोधू लागते आणि आता नारळ तिला दिसतात, एका टेबलवर ठेवलेले असतात आणि तिला तिथेच तिसरी चिठ्ठी सापडते. आणि आता कलाने लगेच नारळांच्या खालून तिसरी चिठ्ठी काढलेली असते आणि आता कला ती चिठ्ठी वाचू लागते आणि त्या चिठ्ठीमध्ये आणखीन एक नवं कोड असतं. तेव्हा आता त्या चिठ्ठीत लिहिलेलं कला वाचू लागते आणि त्यामध्ये नवं कोड असतं की कधी लाकडी असतो तर कधी प्लास्टिकचा, घरामध्ये वापरतात मला ठेवण्यासाठी कागद, मला जर शोधलंस तर जिंकायला होईल तुला मदत, ओळख बरं. तेवढ्यात आता कला विचार करते की काय असेल आता हे नक्की नवीन. बॉक्स. बॉक्स म्हणजे थोडक्यात बॉक्स कुठे आहे हे मला कळलं. तेव्हा कलाला कल्पना सुचते लगेच की नक्की आता आपल्या कोड्याचं म्हणजे तिसऱ्या कोड्याचं उत्तर काय आहे आणि ते कुठे आहे. आता कला भरपूर ठिकाणी शोधू लागते. दुसरीकडे अनामिका सुद्धा भरपूर वस्तू शोधत असते पण अनामिकाला काहीच सापडत नसतं. कला आता तिच्या तिसऱ्या चिठ्ठीचं उत्तर शोधत असते आणि ऑलमोस्ट तिला भेटणारही असतं. कलाला आता काहीच सुचत नसतं पण तरी कला शोधण्याचा प्रयत्न करते. कला काही हिंमत हारत नसते कारण तिला माहित असतं तिला सापडणार आहे. आता इतक्यात कला एका टेबलच्या जवळ जाते आणि त्या टेबलवर भरपूर छान छान खेळ ठेवलेले असतात आणि म्हणजे मंगळागौरांचे खेळ ठेवलेले असतात प्लास्टिकचे. सो त्या टेबलच्या खाली ती एकदा ढुंकून बघते आणि त्याच टेबलच्या खाली तिला दिसतो तो तिच्या नावाचा बॉक्स. आणि आता तो बॉक्स दिसताच कला लगेच थंब दाखवते अद्वैतला की मला बॉक्स सापडला म्हणून. तेव्हा आता अद्वैत सुद्धा तिला अप्लॉज करत असतो, म्हणजे तिचं बळ वाढवत असतो.
आणि आता कला लगेच तो बॉक्स काढते कुठून, त्या टेबलच्या खालून. आणि त्या बॉक्समध्ये कला नाव लिहिलेलं, त्या बॉक्समध्ये ऑलरेडी रोहिणीने साप सोडलेला असतो. आणि रोहिणीला जेव्हा ते दिसतं तेव्हा रोहिणीच्या मनात आतल्या आत फटाके फुटत असतात की चला बरं झालं, आता मात्र मजा येणार आहे. तर दुसरीकडे आता अद्वैत आणि संगीता इकडे बोलण्यात मग्न असतात. कला बघते सरोजकडे आणि सरोज कलाकडे बघून हसत असते. तर दुसरीकडे आता या सगळ्यांकडे बघण्यामध्ये, संगीता आणि अद्वैतकडे बघण्यामध्ये आणि सरोजकडे बघण्यामध्ये, कला त्या बॉक्समधून गिफ्ट काढायला जाते. तिचं लक्ष तिकडे असतं पण खाली तिला दिसत नसतं की खाली साप आहे, तिकडे लक्ष असल्यामुळे. आणि आता कला लगेच त्या बॉक्समध्ये हात घालू लागते आणि तितक्यात कलाच्या हाताला ती जेव्हा तिच्या हातात तो साप उचलू लागते तेव्हा तिला तो सर्पदंश करतो, तेव्हा तिला तो साप चावून घेतो. म्हणजे थोडक्यात कलाला दिसलेलं नसतं की त्या बॉक्समध्ये साप आहे. ती गिफ्ट समजून असं लक्ष तिचं तिकडे असतं आणि असा तो बॉक्समधून ते गिफ्ट घ्यायला जाते आणि तिकडे बघण्याच्या नादात ती खाली बघतच नाही. कदाचित खाली बघितलं असतं तर तिला कळलं असतं की यामध्ये साप आहे असं, पण तिला काही कळतच नाही. आणि ती जेव्हा त्यातून ते गिफ्ट काढण्यासाठी हात पुढे करत असते तेव्हाच तिला तो साप चावतो. आणि अनामिकाचं सुद्धा याकडे लक्ष असतं. अनामिका आणि रोहिणी खूप अशा असुरी आनंद घेत असतात. आणि आता इतक्यात कलाला साप चावतो. कलाला साप चावल्यानंतरून कलाला चक्कर येऊ लागतात. कलाकडे नेमकं कोणाचं लक्ष नसतं जेव्हा तिला साप चावतो ते. आता नेमकं कलाला चक्कर येत असताना रोहिणी बघत असते. कलाच्या तोंडातून आता फेस निघू लागतो. आणि आता इतक्यात सरोज कलाला बघते आणि सरोज मोठ्याने ओरडते, कला. आता कलाला खूप चक्कर येत असतात. कला रिस्पॉन्स देण्याच्या मनस्थितीत नसते. आणि आता सगळ्यांचं लक्ष जेव्हा कलाकडे जातं, जसं अद्वैत आणि संगीता आणि इतर चांदेकर कुटुंबीय, तेव्हा सगळ्यांना कला अगदी विचित्र अवस्थेत दिसते. तितक्यात आता रोहिणी कलाकडे बघत मनोमन म्हणते, कला खरे तुझा खेळ आता संपला. आणि आता सगळेजण कलाकडे धावतच जातात. आणि रोहिणी तर अगदी हसत मजा घेत असते. सरोज धावतच जाते आणि कलाला आपल्या मांडीवर घेते. कलाच्या तोंडून पांढरा फेस निघत असतो आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडते. तितक्यात अद्वैत तिकडनं ओरडत येतो, खरे असं म्हणत. आणि सगळे कला कला काय झालं म्हणून तिथे तिच्याजवळ रडत रडत येतात. ओरडत येतात, रडत नाही ओरडत येतात. घाबरून जातात सगळे. तितक्यात आता सरोज म्हणते, प्लीज कोणीतरी पाणी आणा लवकर. तितक्यात अद्वैत म्हणतो, प्लीज पाणी आणा प्लीज. तितक्यात तिथे असलेला आयोजकांच्या मदतीला असलेला तो माणूस लगेच आता तितक्यात डॉक्टरांना फोन करतो. आणि लगेच सगळेजण खूप काळजी करू लागतात. कला अगदी डोळे मिटणार असते कारण ती खूप अनकॉन्शियस पडलेली असते. तितक्यात आता सरोज म्हणते, कला अगं बाळा उठ बरं, काही होणार नाही तुला. कला. सरोजचे डोळे पूर्णपणे पाणवलेले असतात. सरोजला बिचारीला काहीच कळत नसतं की या प्रसंगाशी डील कसं काय करायचं, कारण कला उठतच नसते अजिबात. तितक्यात आता संगीता लगेच रडत म्हणत असते, काय झालं माझ्या कलेला, जावई बापू एकदा बघा ना. आणि कला मात्र डोळेच उघडत नसते. कलाचे डोळे अर्धवट लागलेले असतात. तितक्यात अद्वैतचं लक्ष जातं कलाच्या हाताकडे आणि त्याला दिसतं की सापाचे 2 दात लागलेले आहेत. आणि आता संगीताचंही त्याकडे लक्ष जातं. तेव्हा संगीता अवाक होते. सरोज, त्यानंतरून अद्वैत, काजल, तिघचारींना सुद्धा आता जेव्हा तिथे ते दिसतं कलाला साप चावलेला आहे तेव्हा सगळे घाबरतात. तितक्यात आता अद्वैत जागचा उठतो आणि लगेच कुठेतरी जाऊ लागतो. तो म्हणतो, बाजूला वा. अद्वैत लगेच आता कलाने शोधलेल्या बॉक्सकडे बघायला जातो तर त्यामध्ये त्याला दिसतो तो साप. आणि आता अद्वैत त्याने जो उघडलेला बॉक्स असतो ना, तो बॉक्स लगेच तो झाकून देतो आणि लगेच तिथल्या आयोजकांना सांगतो की हा घ्या, हा बॉक्स बाहेर सोडून द्या प्लीज, यामध्ये साप आहे, प्लीज बाहेर सोडून द्या. लगेच तिथला तो माणूस लगेच पळतो. आणि इतक्यात आता अद्वैत म्हणतो, डॉक्टरांना फोन करा. अरे काय तुम्ही अजून डॉक्टरांना फोन नाही करत आहे का, लवकर करा बरं, असं तिथल्या आयोजकांपैकी एकाला आता अद्वैत चिडून सांगतो. आणि तितक्यात तो व्यक्ती परत फोन लावतो डॉक्टरांना आणि तो म्हणतो, हॅलो डॉक्टर कुठे आहात, या ना पटकन, इथे इमर्जन्सी आहे. काय, ट्रॅफिकमध्ये अडकलाय? तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की तुमच्याकडून होत नसेल तर मी बोलतो फोनवर, आणा इकडे. तेव्हा अद्वैत त्या माणसाकडून फोन घेतो आणि फोनवर बोलू लागतो. अद्वैत आता म्हणतो, हे बघा मला सांगा तुम्ही आता कुठे आहात. ठीक आहे थांबा, मी येतो तुम्हाला घ्यायला, असं म्हणत आता अद्वैत लगेच डॉक्टरांना घ्यायला जातो. आणि इकडे कला मान टाकत असते. दुसरीकडे आता सरोज आपल्या पदराचा खालचा पोर्शन फाडते. ती सरोज अगदी रडू झालेली असते. इतकी रडत असते सरोज की तिच्या रटायला थारा नसतो. म्हणजे थोडक्यात सरोजला आता कुठेतरी जाणीव होते कलाची. आणि आता सरोज आपल्या साडीचा खालचा भाग फाडते आणि लगेच कलाच्या हाताला घट्ट बांधते. जिथे साप चावलाय तिथे खालच्या भागाला घट्ट बांधते. दुसरीकडे आता अद्वैत घाईने निघालेला असतो आणि तो बाईकवरच जातो अद्वैत घ्यायला डॉक्टरांना. आणि आता तो डॉक्टरांच्या ठिकाणी पोहोचतो आणि लगेच म्हणतो, डॉक्टर अगो तुम्ही चालत काय निघाला, इथे घाईची वेळ आहे, तुम्हाला समजत नाही का, इमर्जन्सी आहे. तितक्यात आता गाडीवर डॉक्टर बसतात आणि लगेच अद्वैत डॉक्टरांना घेऊन येतो. अद्वैत लगेच इथे डॉक्टरांना घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पुन्हा पोहोचतो आणि डॉक्टरांना इलाज करायला सांगतो. डॉक्टर लगेच कलाजवळ बसलेले असतात. आणि आता अद्वैत म्हणतो, चला पटकन चला, बसा इथे.
आणि हे बघा डॉक्टर साहेब, तिला जर हॉस्पिटलला न्यायचं असेल तर तसं सांगा, पण तिला बरं करा प्लीज, तिला काही होऊ देऊ नका प्लीज, तिला काहीतरी करा, मला काही माहित नाही, तिला काही झालं नाही पाहिजे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही सगळे पॅनिक होऊ नका, आपण करू काहीतरी, थांबा. तेव्हा आता डॉक्टर कलाला चेक करू लागतात. सुरुवातीला डॉक्टर कलाचे पल्स चेक करतात आणि आता सरोज पण म्हणते, डॉक्टर हे बघा तुम्हाला काय करायचंय ते करा, पण हिला लवकरात लवकर बरी करा. तेव्हापासून की अशाच अवस्थेत पडलेली आहे इथे. तर दुसरीकडे आता सरोज जेव्हा डॉक्टरांना हे सांगत असते तेव्हा दुसरीकडे रोहिणी असे बनावटी काळजी घेऊन, चेहऱ्यावर बनावटी काळजी घेऊन तिथे उभी असते. त्याचबरोबर नैनाला आता काही कळतच नसतं की हा प्रकार काय चाललाय, कारण या सगळ्या प्लॅनमध्ये नैना सामीलच नसते, सापावाल्या प्लॅनमध्ये, आणि नैनाला माहितच नाही अनामिका त्यांना सामील आहे. दुसरीकडे आता लगेच डॉक्टर कलाला चेक करतात आणि म्हणतात की तुम्ही त्यांना शुद्धीवर ठेवा, तुम्ही त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करा. मी यांना लगेच ताबडतोब अँटीबॉडीजचे इंजेक्शन देतो. तेव्हा आता सरोज कलाला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. कलाच्या तोंडून एक शब्द निघत नसतो. तितक्यात आता डॉक्टर कलाला चेक करतात आणि म्हणतात की फर्स्ट एड ताबडतोब मिळाल्यामुळे आता यांच्या जीवावरचा धोका टळलेला आहे, त्यामुळे काळजी नका करू. आणि बाय द वे कोणी केले हे फर्स्ट एड यांची? तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की सरोजने, सासूबाई आहे ही यांची. त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही त्यांना बेशुद्ध पडू नाही दिलं, हे अगदी उत्तम केलं. नाव शी इज आउट ऑफ डेंजर, असं आता डॉक्टर सरोजला सांगतात. सरोजच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नसतात. सरोजच्या डोळ्यामध्ये तिच्या सुनेबद्दलची असलेली तिची काळजी स्पष्ट दिसत असते. लगेच आता अद्वैत कलाजवळ जातो आणि तिला खरे खरे म्हणून उठवत असतो. कला आता लगेच जागची उठते आणि आपल्या जागेवर उभी राहते. कला आता लगेच आदेश सरांकडे जाते आणि लगेच हात जोडून उभी राहते आणि म्हणते, आदेश सर प्लीज मला माफ करा, माझ्यामुळे हा राऊंड अपूर्ण राहिला, पण मी हा राऊंड पहिले पासून खेळायला तयार आहे. यावर आता आदेश सर म्हणतात, नाही, तब्येतीच्या कारणास्तव तुम्हाला हा खेळ पुन्हा नाही खेळता येणार, कारण आतापर्यंत जे खेळ झालेले आहेत त्या खेळाच्या निकषावर आता निकाल जाहीर होईल. तेव्हा आता आदेश सर असं सांगतात. यावर आता कला खूप खंत व्यक्त करत असते, तिला वाईट वाटत असतं, पण सरोज तिला सांत्वन देते आणि आपल्या जागेवर टेबल खुर्चीवर जाऊन बसते. आणि अद्वैत सुद्धा आता कलाला तिथे घेऊन जातो. दुसरीकडे आता कला रडत असते आणि सरोज तिचे अश्रू पुसत असते. म्हणजे बऱ्यापैकी सासूसुरांमध्ये जवळीक झालेली आहे. तर आता आदेश सरांनी सांगितल्याप्रमाणे लगेच निकाल लागणार असतो स्पर्धेचा. आतापर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या आहेत, म्हणजे जसं जसं सगळ्यांचा परफॉर्मन्स होता त्याच्या अकॉर्डिंगच त्याच्याच थ्रू निष्कर्ष निघणार असतो की खरा विनर कोण आहे. तेव्हा आता सगळेजण जेव्हा आपल्या जागेवर स्थानापन्न होतात तेव्हा आदेश सर म्हणतात की आतापर्यंत जितके खेळ झाले ते आपण आपल्या सगळ्यांनीच बघितले, सगळ्यांनीच अनुभवले, आणि जो सामना आपण बघितला तो अगदी टक्करचा झालेला आहे. आणि अर्धा गुण जास्त मिळवून आघाडी घेतलेली आहे रोहिणी आणि कला खडतरे यांनी. तेव्हा आता रोहिणी आणि कला विनर्स होतात स्पर्धेचे, नाईलाजाने. तर आता या सगळ्यामध्ये सगळेजण आता टाळ्या वाजवू लागतात. तितक्यात आता आदेश सर म्हणतात की एक मिनिट, म्हणजे रोहिणी आणि नैना त्यांना असं वाटतं की ते विनर आहेत. ओके, सो त्या लगेच पुढे जाऊ लागतात. तितक्यात आदेश सर म्हणतात, एक मिनिट, मी गुणांची आघाडी घेतलेली आहे असं म्हटलं, पण अजून विजेते कोण आहे हे अजून मी जाहीर केलेलं नाहीये. विजेता कोण ठरलेलं आहे ते मी अजून बोललेलंच नाहीये. तेव्हा आता आदेश सर जेव्हा असं बोलतात तेव्हा रोहिणी आणि नैनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणजे स्पर्धा कला आणि सरोज जिंकू शकली नाही याची डिसअपॉइंटमेंट मात्र अद्वैतच्या चेहऱ्यावर झळकत असते. आणि आता त्या डिसअपॉइंटमेंटला एक आशेचं किरण मिळतं, कारण आदेश सर म्हणतात की थांबा, मी अजून विजेते नाही बोललो, मी फक्त या फेरीचे, या राऊंडचे गुणांच्या बाबतीत बोललो. ओके, सो आता आदेश सर जेव्हा ही गोष्ट क्लिअर करतात तेव्हा आता कलाला पण आशा लागते की नक्की कोण असेल, विजय कोण असेल. तेव्हा आता आदेश सर म्हणतात की तुम्हाला गुण मिळालेले आहेत, तुम्ही गुणांची आघाडी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा नातं घट्ट आणि नात्यातला ओलावा आणि तो ओलावा दिसणं हे सुद्धा निर्णायक गट जाहीर करण्यासाठी पूरक आहे, असं आता आदेश सर म्हणतात. आणि मला असं वाटतं की या निकषानुसार जर आपण विचार केला तर मी अगदी बोलण्याची गरजच नाहीये. आसूसून मंगळागौर स्पर्धा 2025च्या विजेत्या आहेत सरोज आणि कला चांदेकर. तेव्हा आता जेव्हा हे सगळं आदेश सर बोलतात तेव्हा कलाच्या बाजूने उभे असणारे सगळे लोक अगदी मोठ्याने आवाज वगैरे करतात, जल्लोष करू लागतात, टाळ्या वाजवू लागतात. म्हणजे अगदी रजनी, सोहम, कला, सरोज, संगीता, काजल,
दिनकर, अद्वैत सगळे खुश असतात आणि आबासाहेब सुद्धा, श्रीकांत सुद्धा. कला आता लगेच सगळ्यांचं अभिनंदन स्वीकारते आणि लगेच आबासाहेब तिथे असतात. आबासाहेबांना नमस्कार करते आणि आबासाहेब म्हणतात की अगं असू दे. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, मी तुम्हा दोघींनाही विनंती करतो की तुम्हा दोघांनी आता स्टेजवर यावं आणि हे बक्षीस घ्यावं. तेव्हा आता कला आणि सरोज दोघंही खूप आनंदी असतात, कारण त्या विजेत्या ठरलेल्या असतात आणि त्या आता स्टेजवर जाऊ लागतात बक्षीस घेण्यासाठी. तेव्हा आता कला सगळ्यांना धन्यवाद देत तिथे आदेश सरांजवळ येते. तेव्हा आदेश सर कलाला बक्षीस देतात. कलाला बक्षीस मिळताना बघून सगळेच घरातले खूप खुश होऊन जातात. आता दुसरे असते ती सरोज, आणि सरोजला सुद्धा आता बक्षीस मिळतं आदेश सरांकडून. आणि आता दोघींचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतो आणि दोघंही विजेत्या ठरतात. त्यांना विजेता ठरलेलं बघून घरातले सगळे तर खुश असतातच, त्याचबरोबर आदेश सर सुद्धा विलक्षण आनंदित असतात. त्याचबरोबर आता स्पर्धेच्या ठिकाणचा निरोप घेऊन सगळे आपापल्या घरी येतात. आणि आता घरी आल्यानंतरून, म्हणजे भरपूर वेळ झाल्यानंतरून, कलाला अद्वैत आपल्या खोलीत घेऊन येतो आणि अद्वैत म्हणतो की सावकाश खरे सावकाश. तितक्यात आता कला म्हणते, हो रे चांदेकर, थांब ना जरा 2 मिनिट. तेव्हा आता कलाला चक्कर येत असतात आणि अद्वैत तिला सावरत आणत असतो आणि आता तितक्यात कलाचा पाय घसरतो आणि कला पडून जाणार असते. आणि तेवढ्यातच म्हणजे तो पदर, कलाच्या साडीचा पदर पायात येत असतो आणि कला त्यामुळेच पडून जाणार असते, तिचा पाय घसरणार असतो. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की अगं तो पदर पायाखाली येतोय ना, मग हातात धर ना तो. तेव्हा कला खूप दमलेली असते आणि ती म्हणते की आता पोहोचलोय ना चांदेकर, आता कशाला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं इथल्या इथे 17 वेळा पडशील, त्यापेक्षा त्याला हातात पकड. तेव्हा कला म्हणते नाही. तेव्हा आता अद्वैत हट्टाने कलाचा पदर मागून आपल्या हातात घेतो आणि तिच्या कमरेला खोचतो आणि कला त्याच्याकडे बघतच राहून जाते. आणि कलाच्या कमरेला आता अद्वैत कसा बसा पदर खोचतो आणि कला त्याच्याकडे जेव्हा बघत असते तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं का खेळून, मंगळागौर खेळून झाली? स्पर्धेत नाव अनाऊन्स केल्यावर उड्या मारत होतीस आणि तुला इथल्या इथे चालवत नाहीये का? तेव्हा कला म्हणते, चांदेकर अरे तो क्षणच इतका छान होता की काय सांगू. म्हणजे फक्त जिंकली आहे म्हणून मी उड्या मारत नव्हते, पण मी सरोज मॅडमना पहिल्यांदा एकत्र घेऊन काहीतरी अचीव्ह केलंय, याचा आनंद होता तो. तेव्हा आता अद्वैत आणि कला हसतात आणि आता अद्वैत कलाला बेडवर बसवतो आणि म्हणतो, सावकाश हळू, आता तू आराम कर, बरी आहेस ना? तेव्हा कला म्हणते हो. तितक्यात अद्वैत म्हणतो, एक काम करतो मी, आता पटकन तुला गोळी देतो, तेवढी गोळी तू घे, ओके, आणि आराम कर, गाढ झोपून राहा. तेव्हा कला म्हणते, हे अशी झोपणार आहे का चांदेकर मी? ही अशी साडी नेसून, एवढे दागिने घालून कधी झोपली आहे का मी? कधी झोपते का मी? त्यापेक्षा हे झोपण्यापेक्षा मी माझं आवरते. तितक्यात अद्वैत म्हणतो, अरे ठीक आहे ना, मी मदत करतो तुला ती ज्वेलरी वगैरे काढायला. तेव्हा कला म्हणते की नाही नको, मी काढते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं आपलं ठरलंय ना एकमेकांना मदत करायचं, आणि आता बायकोची ही कामं कोण करतो? नवराच करतो, सो आणि इकडे मी तुला मदत करतो. तेव्हा आता अद्वैत हळूहळू कलाचा तो जो शृंगार असतो तो तिला उतरवण्यामध्ये मदत करतो, जसं बांगड्या, तिची ज्वेलरी. सो आता अद्वैत तिच्या हातातल्या एक एक करून बांगड्या काढू लागतो. सुरुवातीला कलाला दुखतं, तेव्हा अद्वैत म्हणतो, दुखलं का? सॉरी. तेव्हा आता अद्वैत जेव्हा हातातल्या बांगड्या काढून देत असतो, तिला कलाला मदत करत असतो, तेव्हा कला लगेच आपल्या केसांमधला गजरा दुसऱ्या हाताने काढू लागते. आणि आता दोघंही म्हणजे दोघांमध्येही आता खूप जवळचा क्षण होतो आणि त्यामुळे आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि त्यामुळे अद्वैतचा जो बांगड्या काढण्याचा स्पीड असतो तो स्लो झालेला असतो. तेव्हा कला म्हणते, किती हळूहळू करतोय चांदेकर तू, थोडं फास्ट कर ना, आणि नाही तर मी करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हटलं ना मी करतो, तू फक्त आराम करायचा आहे आता, ओके. तेव्हा आता लगेच कलाच्या एका हातातल्या बांगड्या काढून होतात, तर आता अद्वैत दुसरा हात घेतो आणि दुसऱ्या हातातल्या बांगड्या काढायला मदत करतो. आणि आता अद्वैत लगेच तिच्या कानातले जे आभूषणं असतात, जे काही, ते सुद्धा काढून द्यायला कलाला मदत करत असतो, कारण ते सुद्धा खूप भारदस्त असतात, जड असतात. आता कलाचं लक्ष आरशाकडे जातं आणि आरशात तिला अद्वैत आणि ती दोघांचंही प्रतिबिंब दिसतं. कला त्याकडे बघतच राहिलेली असते, म्हणजे बघतच राहून जाते की अद्वैत किती सेवा करतोय, किती मदत करतोय तिला. आणि कला लाजत पण असते. आता कला तिच्या गळ्यातले आभूषणं काढायला जाते, पण तेवढ्यात तिच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत तिच्या गळ्यातले सुद्धा आभूषणं, ज्वेलरी वगैरे जी काही असेल ती काढून द्यायला मदत करू लागतो. आणि आता त्यांच्यामध्ये जवळीक वाढते आणि जवळीक वाढल्यामुळे कलाची धडधड सुद्धा वाढते. कलाच्या हृदयाचे ठोके खूप फास्ट चालत असतात. थोडक्यात म्हणायचं जर झालं तर अद्वैत दागिने वगैरे कलाला काढून देतो सगळे, ओके. सो आता कला तिची हेअरस्टाईल पण सोडते, केस वगैरे मोकळे करते आणि कला आता खूपच छान दिसत असते. आणि कला जेव्हा सुंदर दिसते आणि तिच्या नाकातली मोरणी काढत असते तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघतच राहून जातो. अद्वैत अगदी डोळे भरून कलाला बघत असतो, त्याचं बघणंच थांबत नसतं. म्हणजे अगदी तो आपल्या पापण्या सुद्धा झळकत नसतो, इतका तो तिच्याकडे बघण्यात मग्न असतो. आणि इतक्यात कलाचं लक्ष जेव्हा अद्वैतकडे जातं तेव्हा अद्वैत थोडासा बिचकतो आणि लगेच जागचा उठतो. आपल्या हातात असलेले कलाचे दागिने लगेच ड्रेसिंग टेबलवर ठेवतो आणि कलाला म्हणतो की आता कला जराशी
अशी पडून राहा, मी तुला गोळी आणून देतो, ओके, आराम कर. तेव्हा आता अद्वैत लगेच एका टेबल जवळ जातो त्याच्या खोलीतल्या आणि ड्रावरमधून कलाला गोळ्या काढून देत असतो. अद्वैत म्हणतो की आणि आता बास झाला खरे, खूप कौतुक करायची सवय लागली आहे तुला. कोणतंही कामं कसं नीट करायचं हे शिकावं लागणार आहेस तुला, शिकावं लागणार आहे तुला. आज पाहिलंच ना तू, नशीब त्या सापाचं विष जास्त पसरलं नाही तर, आणि अगदी वेळेस मी डॉक्टरला घेऊन आलो आणि डॉक्टरने सुद्धा वेळीच इंजेक्शन दिलं त्यामुळे, नाहीतर काही खरं नव्हतं आज. काय झालं असतं याची कल्पना सुद्धा मला करवत नाहीये. तुला काही झालं असतं तर काय झालं असतं? नाही म्हणजे आता एक एक गोष्ट शिकवावी लागणार आहे तुला. अद्वैत जेव्हा कलाला या सगळ्या गोष्टी सुनावत असतो, लेक्चर देत असतो, तेव्हा कलाला बसल्या बसल्यात कलाचे डोळे मिटतात. कला डोळे मिटते म्हणजे कलाचे डोळे मिटतात. कला आता गुंगी येते कलाला आणि कला आराम करू लागते. सो आता कलाचा डोळा कधी लागतो हेच कलाला कळत नसतं. अद्वैत तिकडे बोलत असतो की अगदी लहान मुलांसारखं शिकवावं लागणार आहे तुला, त्याशिवाय माझ्या डोक्यावरची काळजी कमी नाही होणार आहे, असं म्हणत आता अद्वैत जेव्हा टेबल जवळून गोळ्या घेतो आणि आपल्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन परत येतो, तेव्हा त्याला समोर दिसतो आणि म्हणजे कलाला बघत आता अद्वैत थोडासा स्तब्ध होतो. म्हणजे कलाचा डोळा लागलेला आहे असं त्याला दिसतं आणि आता अद्वैत तिच्याकडे बघतच राहून जातो. तेव्हा आता गोळ्या औषधी घ्यायचं सुद्धा कलाचं राहून जातं. सो आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की रोहिणी नैनाला सांगत असते की थोडक्यात कलाजवळ तो जो साप गेलेला होता तो आपण ठेवलेला होता, ओके, आणि त्या सापाने आपलं काम केलं, म्हणजे ज्या सापाने आपलं काम केलं तो साप अनामिकाच घेऊन आलेली होती. तितक्यात आता अनामिका सुद्धा त्यांच्याकडे असते आणि आता लगेच अनामिकाला रोहिणी विचारू लागते की अनामिका, राहुलने या कामासाठी तुला निवडलं, म्हणजे राहुलने तुला या घरात आणलं, तर राहुलला तू जर या घरात आणलं तर या सगळ्यात तुझा काय फायदा आहे ग? तेव्हा आता अनामिका फक्त ते रोहिणीकडे बघत असते. दुसरीकडे आता अद्वैत कलाची खूप काळजी घेत असतो. तो तिला झोपवतो आणि तिच्या अंगावर पांघरून सुद्धा टाकतो. अद्वैत आता कलाच्या जवळ सुद्धा बसतो आणि म्हणून विचार करतो की मी हिची एवढी का काळजी करतोय, पण बरोबर आहे ना, दिवसभर एवढी दगदग झाली तिची आणि हिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं ना, मग माझी काळजी करणं स्वाभाविक आहे अगदीच. आता अद्वैत प्रचंडपणे त्याच्या विचारांमध्ये बुडालेला असतो, पण त्याला कुठेतरी आता त्याचं कलावर जे प्रेम आहे त्याची जाणीव व्हायला लागलेली आहे आणि आता हे एका हिशोबी खूप चांगली गोष्ट आहे ही. सो आता वेळ झालेली आहे आपले व्ह्यूअर्स ऑफ द डे अनाऊन्स करायची. आमच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. कालच्या प्रेक्षकांनी खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत व्हिडिओला. त्या प्रेक्षकांचं नाव घ्यायला मला आता इथे आवडेल. त्यातून पहिले आहेत रेश्मा बुलबुले, ज्या म्हणतात की तुम्ही छान आवाजात स्पष्टीकरण देऊन छान सांगता, ओके, ते त्यांना आवडतं. त्याचबरोबर त्यांना रोहित, नैना, रोहिणी त्यांचा खूप राग येतो आणि त्या कलाला खूप त्रास देतात आणि राहुल, रोहिणी, नैना असे लवकरात लवकर भांडणं फुटावं असं त्यांना वाटतंय. रेश्मा बुलबुले. त्यानंतर आहेत सुशीला मस्के आणि त्या म्हणतात सुप्रभात ताई, खरंच मालिका खूप छान सांगता. ओके सुप्रभात, खरंच थँक्यू सो मच. आणि सासूसुना एकत्रच छान आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहेत वैभव कुष्टे, ओके, ते म्हणतात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना सुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतरून आहेत मोहसिन पाटील, ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की मालिका चक्क डोळ्यासमोर उभी राहते जेव्हा तुम्ही सांगता, ओके, थँक्यू सो मच. चंदा कदम आहेत, शुभांगी बडेकर आहेत, त्यानंतरून वैभव कुष्टे पुन्हा एकदा आहेत, तेव्हा स्फूर्ती महिला संस्था डोंबिवली, ओके, त्यांचं म्हणणं आहे की आजचा एपिसोड खूपच रंजक होता. सरोज ताईंनी कलाला खूपच जपलंय, हे नातं बघून खूप बरं वाटलं. सांगणाऱ्या ताई सुद्धा खूप छान सांगतात की पुढे काय होईल याची उत्सुकता वाटते, ओके, थँक्यू सो मच. पल्लवी गणपते, ओके, त्यानंतर आहेत अर्जुन घोडे आणि वैभव कुष्टे पुन्हा एकदा, ओके, दॅट्स नाईस. तुमचं हे मिळालेलं भरभरून प्रेम बघून मला खरंच खूप छान वाटतं. माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान होते, तेव्हा तुमचं प्रेम असंच राहू देत कायम. आणि माझ्या इतर प्रेक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्हाला जर खरंच माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत तुमच्या मनाला थोडी जरी स्पर्शून जात असेल ना, तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या डेली एपिसोड्सचे तुम्हाला अपडेट्स कळत राहतील. चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आता इथे थांबण्याची, तेव्हा मी आता इथे थांबते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.